सहिष्णुता आणि करुणा ही शिडी आहे, जेणेकरून खालच्या स्तरावरचा जो व्यक्ती आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, तुमच्या बौद्धिक असेल, या कोणत्याही स्तरावरती, राजकीय असेल, या खालच्या स्तरावर वरच्या स्तरावर येऊन सर्वांचा समान स्तर व्हावा म्हणून सहिष्णुता आणि करुणेची गरज आहे. परंतु आज सर्व माणसं बौद्धिकदृष्ट्या सर्वांना समान शिकण्याची संधी आहे, सर्वांना सर्व व्यवसाय करण्याची संधी आहे, सर्वांना सर्व ज्ञान घेण्याची संधी आहे. आज कुणीही कोणाला जाब विचारू शकतो ती संधी आहे. आज खऱ्या अर्थाने लोकशाही. या शरीराला कुठेतरी पडू देणं बेडवर ही सर्वात प्रिय गोष्ट आहे आजच्या पिढीची. मग तुम्हाला आडवच पडायचे, तुम्ही उभे झाले कशाला? तुम्ही 4 पायावर होते ना पहिले, तुम्ही 2 पायावर का आले? असा प्रश्न या प्रकृतीला पडत असेल. माणसाने 4 पाय सोडले पण 4 पायी नाही सोडली. ते काल परवा त्या मिल्क चार्जरच्या पीपीटी मध्ये ते गायीचे 2 पाय वरती पुढे होते आणि ती गाय अशी होती. ते पाहून मला पुढे आश्चर्य वाटलं. जनावराला वाटतं 2 पायावर यावं, ह्या 2 पायाच्या जनावराला 4 पायावर जावं असं वाटतं. सर हे काय? ही प्रगती आहे, ही अधोगती आहे, ही स्वीकृती आहे. निसर्गाने तुम्हाला दिलेलं जे काही मनुष्यरूपी जन्म आहे, त्या मनुष्यरूपी जन्माचा तुम्ही स्वीकार करताय का? जो जसा आहे तसं स्वीकारतो. जर तो स्वतःला स्वीकारू शकला तर तो जगाला स्वीकारू शकतो. मग तुम्ही विचारलं मला की सर स्वतःला स्वीकृती कशी वाढवावी, तर पहिलं जसे आहात तुम्ही त्याला पहिलं स्वीकारा.